आज तागायत सकाळपासून ह्या ढोराळा गावामध्ये एकाही प्राण्याला आज कडबा टाकला जात नाही, पाणी पाजलं जात नाही. ही गोरोबा काकांचा आजूळच आहे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे ही गोरोबा काकांचा आजूळच आहे. आणि गोरोबा काका भाऊबीजीला निघाल्यानंतर मुक्काम करत करत ढोराळ्यानंतर जी गोरोबा काका ढोराळ्यात आल्यानंतर जी उत्सव आज पहिलं ढोराळकर करत होतं, मी लहानपणी बघत होतो, तीच आज तागायत ढोराळकर करत आहे. वाढता परमार्थ आहे ढोराळ्यामध्ये. नवे नवे आज गोरोबा काकांचं साक्षात आल्यानंतर लहान मुलं तर भोजन करतच नाही. नैवेद्य दाखविल्यानंतरच माणसं, प्रत्येक वारकरी घरी गेल्यानंतरच नैवेद्य शिवतो वारकरी, आणि मग नंतर ढोराळकर ग्रामस्थ जेवण करतात. जसं माणसं आहे तसंच जनावराचं सुद्धा देखील ह्या ढोराळ्यामध्ये आहे. आज तागायत सकाळपासून ह्या ढोराळा गावामध्ये एकाही प्राण्याला आज कडबा टाकला जात नाही, पाणी पाजलं जात नाही. आता ही आख्यायिका व्यवहाराप्रमाणे जर केली तर वेगळं वाटेल समाजाला, पण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज उत्सव ढोराळकरांचा हाच आहे की काकांची पालखी संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आज खरंच दिवाळी आणि दसरा ही ढोराळकरांची आज आहे. आता वर्षभर जर पाहिलं तर ढोराळ्यामध्ये कोणती यात्रा कोणचं काय होत नाही. पण एक आख्यायिका अजून एक आहे. संत बाळोजी बाबांचं गाव तसं तर फलटण तालुक्यामध्ये आहे, तर राजघराणा फलटण. तर बाळोजी बाबाचं पहिलं कसं आहे, जसं गोरोबा काका वारी करायचे तसंच बाळोजी बाबा सुद्धा इकडं तिकडं परिसरात कार्यक्रम कीर्तन व माध्यमातून ही करायचे. त्यावेळेस गोरोबा काकांची आणि संत बाळोजी महाराजांची भेट ह्या गावामध्ये आख्यायिका मी ऐकली आहे चांगल्या माणसाच्या मुखातून. तर ही भेट झालेली असावी आणि ती आज भेट इथं तागायत होत आहे. खाली बाळोजी बाबांचं समाधी मंदिर आहे, तिथं गोरोबा काकांची आपली पालखी जाते. संत बाळोजी महाराजांचं, संत गोरोबा काकांचं तिथं भेट होते आणि ह्या गावाचा उत्सव होऊन मग मार्गस्थून भारडून पालखी मार्गस्थ येवलीला होते. ही आख्यायिका ह्या ढोराळकरांची आहे. आपणच लाईनीत जावा. रणजित सुट्टा पैसे दे, सुट्टा पैसे दे. मित्रांनो, लाईन मध्ये